केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेड दौऱ्यावर. शिखांचे 90 गुरु तेग बहादूर यांच्या शहीद दिनानिमित्त आयोजित हिंददी चादर कार्यक्रमाला राहणार उपस्थित. लाडक्या बहिणींच्या संख्येला लवकरच कात्री लागण्याची शक्यता. प्राप्तिकर विभागाचा बहुप्रतीक्षित अहवाल राज्य सरकारला सादर. अहवालाच्या आधारे लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाण्याची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध, झेडपीचे 5 तर पंचायत समितीचे 6 उमेदवार बिनविरोध. पालिका मनपानंतर झेडपीतही बिनविरोधचा सिलसिला कायम. सांगलीमध्ये स्वाभिमानी संघटनेला भाजपचा धक्का. जिल्हाध्यक्ष महेश खराडेंनी सोडली राजू शेट्टींची साथ. आजच हाती कमळ घेणार. जळगावात शिवसेनेचा शरद पवारांना धक्का. शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतलं धनुष्यबाण. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दुबार मतदानाचा धोका. जिल्ह्यातील मतदार यादीत 36,000हून अधिक दुबार मतदार. नोंदी तपासून कार्यवाही करण्याचे आयोगाचे आदेश. अकोला मनपा सत्ता स्थापनेमध्ये मोठा ट्विस्ट. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांची 50-50ची भूमिका घेतल्याची सूत्रांची माहिती. अकोल्यातील सत्तेचं गणित बदलण्याची शक्यता. चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याची शक्यता. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित आणि अपक्ष असे एकूण 10 नगरसेवक मुंबईमध्ये सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दुबार मतदानाचा धोका. जिल्ह्यातील मतदार यादीत 36,000हून अधिक दुबार मतदार. नोंदी तपासून कार्यवाही करण्याचे आयोगाचे आदेश. मुंबराच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू. सहर शेखच्या हरा कर देंगे विधानाला इम्तियाज जलील यांचा फुल सपोर्ट. तर आपण माफीनामा दिला नसल्याचं सहर शेख यांचं स्पष्टीकरण. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 6 अर्भकांच्या जन्मामागे एकाचा गर्भपात. 1000 मुलांमागे 931 मुलींचं प्रमाण. एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यानची आकडेवारी समोर. नाशिकच्या निफाडमध्ये थंडी परतली. निफाडचा पारा 10 अंशांवर. कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत. मध्य पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक. हार्बरवर चुनाभट्टी वांद्रे दरम्यान लोकल बंद. वाहतूक नियमांची 5वी चूक शेवटची ठरणार. वर्षभरात 5 वेळा वाहतूक नियम मोडल्यास थेट वाहन रजिस्ट्रेशन आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार. केंद्रीय मोटार वाहन कायद्यामध्ये बदल. अमेरिकेला हिमवादळाचा फटका. 18 राज्यांमध्ये आणीबाणी. देशभरात 10,000पेक्षा जास्त विमान उड्डाणं रद्द. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. अखेर बांगलादेश संघ T20 वर्ल्ड कप मधून बाहेर. ICC कडून आता T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी स्कॉटलंडला आमंत्रण.